हाय, श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युली ना मला एक ऑर्डर होती. आमच्याच बिल्डिंगमधल्या ताई आहेत, त्यांची ऑर्डर होती अपेक्षा ताईंची. ते इनविजिबल MS होते त्यांचे आणि ते मला बनवायचे होते. स्टॉक संपला होता आणि त्यांना अर्जंट हवे होते. त्या बोलल्या मला संध्याकाळपर्यंत हवे आहेत. तर म्हटलं चल आत्ताच जस्ट लेकीला स्कूलच्या बसला सोडून आले. आता म्हटलं पटकन बसून मंगळसूत्राचं काम करावं. त्यांची ऑर्डर कोणती कोणती आहे ते दाखवते. हे वाला एक MS आहे आणि अजून दुसरे 2 अशा 3ची ऑर्डर होती. बघूया आता ती पटकन कंप्लीट करते आणि त्यांना देते. तर दाखवते मी कसं कसं काय काय करते ते. चल, तर सगळ्यात आधी आपण हे घेतलेले आहेत क्रिस्टलचे ब्लॅक बीड्स आहेत. मी आतापर्यंत जेवढे इनविजिबल मंगळसूत्र बनवलेत ते सर्व आहेत ना ते क्रिस्टल बीड्स वापरूनच बनवलेत. म्हणजे नॉर्मल वाल्या बीड्समध्ये अजून तरी बनवलेले नाही आहेत. तर त्या आपण क्रिस्टल बीड्स घेतलेले आहेत. हे 0.2 mm साईजचे आहेत. त्याच्यानंतर हे आहेत ते गोल्डन बीड्स घेतलेत. त्याच्यानंतर ही इनविजिबलसाठी लागणारी ना वायर आहे, ही थोडी वेगळी असते. त्याच्यानंतर जे आपल्याला हुक्स लागतात ते हुक्स घेतलेत. आणखी आपल्याला बरंचसं मटेरियल लागतं. म्हणजे आपण जे लक्ष्मी कॉईनचं बनवणार आहे, पुतळी हारमध्ये जे पुतळे असतात त्याचं बनवणार आहे. त्याच्यानंतर ही प्लायर लागेल आपल्याला. डायमंडचे जे आहेत नेकलेस बनवण्यासाठी किंवा डायमंडचं जर बनवणार आहे त्यासाठी डायमंडचे छोटे छोटे जे आपले पेंडंट असतात ते पेंडंट लागणार आहेत. आणि ह्यांना बोलतात लॉक बीड्स किंवा प्रेस बीड्स. तर हे बीड्स पण लागणार आहेत आपल्याला. तर असं सर्व साहित्य आहे ते आता मी एकत्र इथे घेऊन ठेवलं आहे आणि आता मी बनवायला सुरुवात करते. याचे जे हाईट घेणार आहे आपण, म्हणजे ही जी आपण वायर कट करतो ती जनरली 16 इंचावरती मी कट करते. 16वरती कट करते. 17 घेतलं की थोडं खाली येतं, 15 थोडंसं टाईट होईल, मग 16 घेतलं की ते एकदम बरोबर परफेक्ट बसतं. तर हा बघा, हा मी पहिला डायमंडवाला हे बनवलेला आहे. आणि अजून ह्याच्यामध्ये मी थोडंसं अजून ॲडिशन करणार आहे. म्हणजे हा फक्त मध्ये असा राहतो, पण मी अजून थोडं साईडून पण त्याला छोट्याशा पेट्या देऊन घेणार आहे ब्लॅक बीड्सच्याच. तर ते झाल्यावर पण तुम्हाला पूर्ण आता दिसेल मी कसा. बघा पूर्ण रेडी झाला आहे. तर हा एक आपण कंप्लीट करून घेतला. त्याच्यानंतर अजून आपण लक्ष्मी कॉईनचा आहे तो पण आता आपण कंप्लीट केलेला आहे. हे 2 झाले आणि अजून आपण एक तिसरा बनवतो आहे. जे आपले कोल्हापुरी साज म्हणजे जी पुतळी छोट्या छोट्या ज्या हे असतात, जे पेंडंट असतात त्या पेंडंट्स वापरून आपण हा बनवला आहे. हा पण एकदम युनिक पीस आहे आणि तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये वापरलेलं सगळं मटेरियल आहे ना ते हेवी क्वालिटीचं आणि प्रीमियम क्वालिटीचं आहे. तर ह्या तिन्ही जे त्यांचे पीस होते ते रेडी झालेले आहेत आणि आता आपण ह्याचं पूर्ण प्रॉपर पॅकिंग करणार आहोत. तर पॅकिंगसाठी पण बघा असं एकदम प्रॉपर पॅकिंग केलं जातं. आणि ही वायर आहे ना ती बघा आता मी कशी फोल्ड करते. जर तुम्ही जी प्रॉपर फोल्ड केली नाही ना तर त्याला ना असा हे पडतो, कट पडतो असा एक, आणि मग तिथे थोडीशी बेंड होते. तर ती बेंड होऊ नये म्हणून मी जशी आत्ता फोल्ड केली ना अशाच प्रकारे ती फोल्ड करून त्याचं ती जी आहे ती पॅकिंग बॅगमध्ये ठेवायची. त्याच्यामुळे त्याला कोणताही असा कट पडणार नाही किंवा ती तिथे अशी वाकली जाणार नाही, फोल्ड होणार नाही, कोणताही फोल्ड येणार नाही, अशी एकदम प्रॉपर राहते. तुम्ही इझिली काढू शकता आणि जेव्हा ठेवायची असते तेव्हा तुम्ही व्यवस्थित ती परत पॅकिंग करून ठेवू शकता. तर असं आपण तिघांचं पण छान असं पॅकिंग करून घेणार आहोत. हे बघा अजिबात कुठेच फोल्ड पडत नाही, कुठेच नाही. म्हणजे बऱ्याच जणांची कंप्लेंट असते, म्हणजे मी काही व्हिडिओ बघितलेले आहेत की फोल्ड पडतो, मग तिथे असा फोल्ड पडल्यामुळे तिथे थोडी वायर वाकली जाते. पण आपले जे प्रॉडक्ट आहेत ते एवढ्या प्रॉपर वेनी आपण ठेवतो की ते कुठेच कधीच फोल्ड होत नाही, त्या व्यवस्थित राहतात. तुम्ही हे ऑकेजनली यूज केलं तर महिनोमहिने अगदी वर्ष टिकतील. प्राईस एकदम रिजनेबल दिलेले आहेत. तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता याच्या प्राईस किती दिलेले आहेत ते. तर असं एकदम प्रीमियम क्वालिटीचं मस्त असं मटेरियल जे पीस आहे ते बनून रेडी आहेत आणि ते बघू शकता. आता 2:15 वाजले. 3 जे आपले इनविजिबल MS आहेत तर ते बनवण्यासाठी आपल्याला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे. तर याच्यावरून बघू शकता तुम्ही जे आपलं हँडमेड जे प्रॉडक्ट असतात त्यांच्यासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागतो आणि किती त्याच्यामागे मेहनत असते, हेच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं. तर मी ॲप्रॉक्सिमेटली 1:10 किंवा 1:05 वाजता बसले होते आणि आता 2:10 हे 2:15 झालेली आहेत. चला आता ही ऑर्डर आहे ती मी त्यांना देऊन येते. चला बाय.